नमस्कार, मी अरुणास किचनमध्ये आपलं खूप खूप मनपूर्वक स्वागत. आज करू आपण चिवडा. कागदी पोह्यांचा चिवडा भाजलेला आणि लाडू करत आहे. पोह्यांचेच लाडू. बघून घेऊ साहित्य आपण. आता आपण चिवडा करायला हे 1 किलो पोहे घेतलेले. 1 किलोला 1 पाव मुरमुरे घेतलेले आहे आपण. इथे आपण साहित्य बघून घेऊ. शेंगदाणे, कढीपत्ता, जिरं, मीठ आहे चवीपुरतं प्रमाणे, तिखट, मोहरी, धने जिरे पुडे, हळद, खोबरं आणि आपले लसूण जिरं अद्रकचं पेस्ट आहे, मुरमुरे. आपण आता पहिले हे भाजून घेऊ सर्व. आपण पहिले शेंगदाणे फ्राय करून घेते, खोबरं फ्राय करून घेते आपण. आता आपण कढीपत्ता फ्राय करू. आता काय करायचं, प्रत्येक आपण पोहे टाकल्या परत त्याच्या आधी आपल्याला 1 पडी तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये हळद घालायची आहे. म्हणजे आपल्या पोह्यांना छानपैकी कलर येईल आणि पोहे चांगले भाजले जातील. आपण फोडणीत तर हळद घालतच आहे, पण तरी पण आपल्याला या पोहे भाजताना प्रत्येक याच्यामध्ये घालणं जरुरी आहे. पुन्हा आपण कढईमध्ये 1 पडी तेल घातलं, ही हळद घातली आणि पोहे टाकले. आता ह्याचप्रमाणे आपण आपले सर्व पोहे भाजून घ्यायचे. आता आपले पोहे भाजून झालेले होते. आपण मुरमुरे पण तसेच भाजून घेऊ. आता आपण चिवड्याची फोडणी करत आहे. त्यासाठी मी इथे 1 चमचा मोहरी घातलेली आहे, 1 चमचा जिरं घातलेलं आहे. आता हा आपला नेहमीप्रमाणे लसूण जिरं अद्रक सांबार हिरवी मिरचीचा गोळा टाकायचा आपण. आता यातच हे तीळ टाकून घेऊ. आता आपण फोडणीमध्ये 1 चमचा हळद घालू आणि हे धने जिरे पूड घालू. आपली फोडणी झालेली आहे तयार. आता आपण 2 चमचे तिखट घालत आहे, मीठ घालत आहे चवीनुसार आणि हे आपलं लिंबू पावडर आणि साखर केलेली आहे बारीक, ती चवीनुसार घालून घेऊ आणि सर्व मिक्स करून घेऊ. कढीपत्ता बारीक करून घेऊ असा, म्हणजे तो सर्वकडे मग लागून जातो. मुलांचं कसं आहे, मुलं काढून टाकतात मग खाताना. आता असं चुरून घातला म्हणजे मग चालला जातो पोटामध्ये. हा आपला चिवडा ते रेडी आहे. आता आपण लाडू करून घेऊ.